काहे दिया परदेशच्या 13 ऑक्टोबर 2016च्या भागामध्ये गौरीचे वडील सर्वांवर नाराज असतात, कारण त्यांना शिव आणि गौरी लग्नानंतर बनारसला राहणार याबाबत घरातल्या सदस्यांनी काहीच सांगितलेलं नसतं। दुसरीकडे शिवची पूजेसाठी समजूत काढण्यात गौरी यशस्वी होते। ती शिवला समजावते, ज्या अर्थी आजीनं आपल्या लग्नाला सहमती दिलीये त्या अर्थी त्या नक्कीच आपल्या सुखाचा विचार करणार। सध्या मला पूजा करू न देण्यामागे त्यांची निश्चितच कोणतीतरी मजबुरी असेल। शिव गौरीचं बोलणं मान्य करतो आणि कुलदैवतेची पूजा करतो। शिवची आजी शिव आणि गौरीला सांगते, तुम्हाला एकत्र पूजा करू न देण्यामागे माझी मजबुरी होती। सर्व पाहुणे गेल्यावर मी तुमच्या सोबत याबाबत निवांतपणे बोलेन। तसंच ती गौरीला सांगते, माझ्यासोबत तू निसंकोचपणे बोलत जा। उर्मिला गौरीला जेवण आणून देते। सोबतच ती सांगते, तू लवकर जेवून घे, कारण मोहल्ल्यातील अनेक जण तुला भेटायला येणार आहेत। पहिला घास खाण्या अगोदर वडिलांच्या आठवणीनं गौरी भावुक होते। तसंच ती आपल्या वडिलांना कॉल करते आणि खुशाली देखील कळवते। त्यासोबतच आई, आजी आणि वेणू सोबतच बोलून आपण बनारसमध्ये खुश असून तुमची आठवण काढत असल्याचंही नमूद करते। काहे दिया परदेस या मालिकेचे एपिसोड अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। Hi, this is Saurabh Gokhale and please subscribe to Rajshri Marathi.